क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नाही नाही बसा, फक्त नाव सांगा. उद्या होणारे सर्व सामने हे सकाळी 8 वाजता चालू होतील. याची सर्व टीमनी नोंद घ्यायची आहे. या ना इकडे, अब इथे आहे, इथे या बाजूला बाबा. हे विन कोण आहे याच्यातला? पाटण हरली ना, पाटण हरली. Y11 जिंकले ना. Y11 ही मॅच जिंकलेली आहे. 2 ओव्हरचा सामना चालू असलेला सामना अखंड शाहूवाडी 11 विरुद्ध शाहूवाडी वॉरियर्स. दोन्ही देखील शाहूवाडी तालुक्याच्याच टीम आहेत. चुरशीची लढत आहे. हा ही अजून एक मॅच, अजून एक मॅच. टॉस जिंकलेला आहे अखंड शाहूवाडी 11. अखंड शाहूवाडी ना, सॉरी सर. हो सर, ये मी करतो. करा ना, इथे बसा की. मग तुम्ही लास्ट वाली करा, ठीक आहे? बसा की. मी इथं बसताय. हां इथं बस. अखंड शाहूवाडी 11 आणि शाहूवाडी वॉरियर्स या दोन संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील आणखी एक सामना पेंडिंग असेल, ज्यामध्ये सोमेश्वरवाडी आई आपणही तयार राहायचं टॉससाठी. 1 ओव्हरचा हा सामना होईल. बहुत चांगला पहिलाच बॉल खोदून काढला एकटे, मात्र काऊ कॉर्नरला. खराब क्षेत्ररक्षण तिथे. 1 धाव मात्र पूर्ण करताना मात्र पाहायला मिळतात. एका धावेनं दुसरीमध्ये रूपांतरित मात्र करताना पाहायला मिळतात. बघता बघता 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. 2 धावेनं सुरुवात झाली धावपलकावरती. तुम्ही पाहताय सुमित दादा चषक 2025. सुमित दादा 11 वाकुर्डे खुर्स दमदार आयोजन, उत्तम उदाहरण साकारलं इथे. मात्र आपण पाहायला गेलं तर सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली. या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. आणि आज असोसिएशन ग्रुप सुद्धा मात्र आपण पाहायला गेलं तर चांगला खेळ प्रत्येकाचं झाला इथे. या बॉलला टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल. प्रकाश यांच्याकडनं मात्र पकडला जातोय झेल आणि फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट सागर अनुदे बॅक टू ड आउट. त्यांचा सूरज पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात आपल्याला इथे. आता इथून दोन्ही पाहायला गेलं तर एकाच तालुक्यातील खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र पाहायला मिळतात इथे. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळेल आणि खेळाडू एकमेकांच्या समवेत बऱ्याच वर्ष खेळले गेलेले आहेत. आणि आज पुन्हा एकदा अखंड शाहूवाडी 11 आणि शाहूवाडी वॉरियर्स कोण जिंकणार त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. चला फास्ट करा प्लीज, कारण फलंदाजी करणाऱ्या टीमला अडचण निर्माण होऊ शकतो. आणखी एक सामना आम्हाला मात्र इथे खेळवायचा आहे. इथे मात्र पाहायला गेलं तर बॉल चांगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चुकलाय तिथे. चतुर आहेत आनंद मगदुम. आणि बघता बघता 1 धाव मात्र येताना पाहायला मिळाली. संधी घेतली, 1 धावेने फरक पडणार नाही, परंतु महत्वाची विकेटही आली असते जर का बॉल हिट झाला असता तर. आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 2 धावा, 3 धावा माफी असावी, 3 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. अखंड शाहूवाडी 11 आणि शाहूवाडी वॉरियर्स या 2 संघांमधील हा सामना पाहायला मिळते.
आमचे शाहूवाडी वॉरियर्स संघ खेळताना पाहायला मिळते. परत एकदा खिसलाय बॉल, संधी आहे तिथे, बॉल वन बाउन्स, सीमारेषा पार, आलाय षटकार. शाहूवाडी चौकार आलाय आणि शाहूवाडी वॉरियर्स हा संघ खेळताना पाहायला मिळते. शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अजित पाटील यांच्याकडनं आपण पाहायला गेलं तर पुन्हा परत एकदा या दोन्ही खेळाडूंसाठी षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. संदीप घोलप साहेब आमचे खजिनदार यांच्याकडनं हे अखंड शाहूवाडी 11 टीमच्या साठी खूप शुभेच्छा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. प्रपुडवून खेळण्याचा प्रयत्न तिथेही परत पाहायला गेला तर हा गोलंदाज खास आहे, क्लास आहे, क्लासिकल आहे. अनेक वर्ष या नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली. ते नाव आहे आनंदा मखदूम यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक समाप्त झाले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 7 धावा. धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. अंतिम षटकासाठी मात्र गोलंदाज इथे वापरला जाईल. प्रकाशला पाहतो इथे 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. नो बॉलचा इशारा. बिमर इथे मात्र पहिलाच बॉल खराब डिलिव्हरी केल्या म्हणजे 1+1 2 धावा इथे जरूर आल्यात. येणारा बॉल फ्री हिटचा इथून असणार आहे म्हणजे इथून सुवर्ण संधी फलंदाजांसाठी असेल आणि स्ट्राईकला फलंदाज आहेत सूरज पाटील. याचा फायदा उचलेल का? फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटवरती मात्र आक्रमण करतील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. अलंग द कार्पेट खेळून काढला तिथे. ओहो अंकुश पाटील बर्थडे बॉय. आज वाढदिवस आहे त्यांचा. खूप साऱ्या शुभेच्छा. आज पूर्ण दिवस बिझी आहेत अंकुश पाटील. आमचे सचिव आहेत अखंड शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे आणि आज मित्र परिवार भरपूर सारे त्यांना शुभेच्छा त्यांच्यासाठी आलेल्या आहेत. त्यांनाही मात्र खेळताना पाहतो येते. हा सुद्धा एक स्टार खेळाडू खलखटॅक करणारा खेळाडू आहेत. हा बॉल चांगला टॅफकीशी आवाज आलाय तिथे सुहास आहेत. डाऊन द बॉल येतात बॉलच्या खाली. बॉल अडवला जाईल. संधी आहे तिथे परत डायरेक्ट हिट केला जाईल आणि ही विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र प्राप्त होताना पाहायला मिळणार आहे. शेवटचा षटक आहे. ज्या धावा येतील त्या घेण्याचा प्रयत्न जरूर इथे करताना पाहायला मिळतात सुनील. परंतु सूरज पाटील बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज हर्षद पाटील मैदानाच्या आतमध्ये इन होताना मात्र पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा 11 आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. 11 स्कोर बोर्ड. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद पाटील डेरे दाखल झाले जरूर इथे. गोलंदाजी मार्कवरती प्रकाश. आता हे झेल इथे संधी आहे. डाऊन द बॉल आनंदा मखदूम स्टार खेळाडू यांच्याकडे पकडलाय झेल फलंदाज बाद आणि प्रकाश आपल्या संघाला विकेट प्राप्त करून देत आहेत आणि माघारी परतावा लागेल सुनील या फलंदाजांना. आता नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये मात्र त्यांना पाहायला मिळतात आपल्याला. उर्वरित या षटकातील बॉल शिल्लक असणार आहे ते 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अखंड शाहूवाडी 11 आणि शाहूवाडी वॉरियर्स Y11 हा संघ मात्र आपण असोसिएशन मधून टॉप करताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला 2 गाव 1 गाव टीम मधून जांभली सोमेश्वरवाडी वाई हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. परंतु अजून एक मॅच इथे बाकी असणार आहे. याच टीम मधून जो संघ मात्र जिंकणार आहे तो वाई बरोबर खेळणार आहे. वाईने टॉस साठी तयार आहे. 1 ओव्हरचा सामना होईल. हो संधी आहे तिथे परंतु पहा तिथे दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव बघता बघता पूर्ण होताना मात्र पाहायला मिळाली आणि 2 धावेनं धावफलक मात्र पुढे 13 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळतोय. प्रकाश चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळत आहेत. इथून पाहायला गेलं तर आमचे आज मुख्य मान्यवर आम्हाला जे लाभले होते त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. ते आदरणीय DR पाटील युनियन अध्यक्ष श्री संतोष जाधव साहेब या स्पर्धेतून रजा घेताना मात्र पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनापासून आभार साहेब. आपण अगदी मनापासून उद्या संध्याकाळी तुम्ही आवर्जून इथे उपस्थिती दर्शवा.
धावफलकावरती धावा 14 येथे मात्र पाहायला मिळतात. 3 विकेट माघारी गेलेत. बॉल शिल्लक आहेत या षटकातील अजूनपर्यंत 1 टू गो. आणि शेवटच्या बॉलवरती आता काय घडेल. समोर आहे हर्षद पाटील प्रकाश यांच्या समोर. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती टॅकीशी आवाज आलाय. मोठा फटका आलाय. जरूर टार्गेट सेट केलाय. एक मोठा आव्हान निर्माण करून ठेवलाय. समोर मात्र इथून अखंड शाहूवाडी 11 तालुका क्रिकेट असोसिएशनच्या समोर, कारण धावफलकावरती धावा आल्या त्या 6 धावेनं टार्गेट सेट केलाय 20. आता विजयासाठी 12 बॉल आणि 21 धावांची गरज. Y11 कॅप्टन तुम्ही आमच्यापर्यंत संपर्क करायचा आहे. Y11 कॅप्टन. चला फलंदाज लगेच मैदानामध्ये लवकर पाठवा, कारण तुम्हाला फलंदाजी करायची. अंधार पडला तर अडचण तुम्हाला निर्माण होईल. त्यासाठी फलंदाज लवकरात लवकर मात्र इथून पाठवा. त्याचबरोबर सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द, सुमितदादा चषक 2025 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. सात 7:30 ला इथे पहिल्या टीमचा पहिला सामना. आपण 7:30 वाजता आम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. पहिला बॉल जबरदस्त आहे. मात्र डिलिव्हरी केली आहे. दोन्ही बंधुराज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळते आहेत. संतोष मगदुम आणि आनंद मगदुम. गोलंदाजी मार्कवरती प्रदीप एक दर्जेदार गोलंदाज म्हणून राहिला गेलेला आहे. आणि आपण पाहायला गेलं तर त्या गोलंदाजांवरती प्रहार कसे कराल तुम्ही त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे. फटका फसलाय. संतोष मगदुम जाळ्यामध्ये अडकलेत आणि इथून प्रदीप यांनी पहिला विकेट प्राप्त करून दिलाय. संतोष मगदुम. आपण बॅक टू टेक आउट शाहूवाडी एक्सप्रेस. प्रदीप यांनी मात्र हा विकेट प्राप्त करून दिलाय. अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय. उद्या पहिला सामना आहे श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक रेवन. सकाळी ठीक 7:30 वाजता आम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. मॅच चालू करायची आहे. तुमच्या ग्रुपवरतीही तुम्ही टाका आणि तेव्हाच तुमच्या मॅचेस कम्प्लीट होतील. नाहीतर आजच्या दिवसासारखं खूप अडचणी होतील. फायनल तुम्हाला खेळवण्यामध्ये अडचण निर्माण होईल, कारण एक मॅच बॅलन्स राहिली आहे 2 षटकांची. ती कदाचित आपण उद्या घेऊया. त्याची चर्चा आयोजन कमिटी करेल. आजच घ्यायची आहे. ओके, आयोजन कमिटीचा निर्णय आजच मॅच होईल 2 ओव्हरची. ही मॅच झाल्यानंतर डिसिजन घेतला जाईल कमिटी. चला टॉस साठी
व आणखी एक चांगला बॉल फिरकीचा जादूगार इथे मात्र पाहायला मिळतोय. वाव काय मात्र इथे अप्रतिम शाहूवाडी एक्सप्रेस म्हणून ज्या का उपमा दिली त्याचं उत्तम उदाहरण प्रदीप देत असताना पाहायला मिळत आहे. अजूनपर्यंत पाहायला गेलं तर खातं खोललेलं नाहीये, एकही धाव नाहीये. 9 बॉलमध्ये 21 धावांची तब्बल गरज आहे. फलंदाज संतोष मगदूम बाद झाले आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं अडचणीमध्ये फलंदाज कृष्णा मैदानामध्ये गेलेत. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केल्या गेलाय. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी हाताळली जातोय. कोणतीही धाव येणार नाहीये. डॉट बॉलचं समीकरण इथे मात्र पाहायला मिळतोय. लगातारचे इथे मात्र आपण पाहायला गेलं तर 4 डॉट बॉल, त्याच्यामध्ये एक विकेट मात्र आलेली आहे आणि कोणतीही धाव नाही. चला Y11 कॅप्टन लगेच इकडे यायचं आहे. आणखी एक चांगला बॉल, वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र आला आहे. एक धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि धाव आली आहे. कशाही पद्धतीनं धावा येऊ द्या अशी मात्र आता इथून चर्चा होत असेल अखंड शाहूवाडी 11 टीमच्या डगआउटमध्ये, कारण 8 बॉल आणि 20 धावांची अजूनपर्यंत गरज आहे. आणि ते पाहिलं गेलं तर संतोष मगदूम बाद झाले तरी आनंद मगदूम मैदानामध्ये आहेत. कृष्णा आहे तिथे, आपण पाहायला गेलं तर संधी आहे तिथे आणि रनआउटची संधी तिथे मात्र पाहायला मिळेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र कृष्णा बाद होताना मात्र पाहायला मिळतात तिथे. आता धावफलक मात्र स्थिर, एक बॉल शिल्लक असेल या षटकामधील. प्रदीप आहे तिथे, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, त्याच्यामुळे कृष्णा बाद झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये. आता विजयासाठी 7 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. या बॉलवरती जर का मोठा फटका आला तर मात्र ही मॅच परत एकदा अलटी पलटी उलटी होताना मात्र पाहायला मिळणार आहे. आणि ते मात्र होताना पाहायला मिळेल का? 7 बॉल 20 धावा 7 बॉल असं समीकरण मात्र बनताना पाहायला मिळाले. अखंड शाहूवाडी 11 की शाहूवाडी वॉरियर्स कोणत्या संघ जिंकणार आहे ते पाहणं गरजेचं. 2 मातब्बर खेळाडू दोन्ही असोसिएशन मधील मात्र एकमेकांच्या बरोबर भिडताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सामना, अप्रतिम संघ दोन्ही इथे मात्र पाहायला मिळत आहेत. स्टार किट असणारे मात्र हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, डीप बॅटिंग ऑर्डर असणारे मात्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता सुहास गेलेत मैदानामध्ये, विकास गेलेत, आनंद मगदूम इथे मात्र जाळ्यामध्ये अडकलेत, परंतु हा झेल ड्रॉप झालाय. हो, हा मॅच तुम्ही सोडली आहेत, कॅच सोडली आहेत परंतु मॅच सोडली आहेत. कारण जीवदान मिळालंय तो आनंद मगदूम यांना आणि स्ट्राईक त्यांच्याकडे राहणार आहे, हे महत्वाचं आहे. आता 6 बॉल आणि 19 धावांची गरज. सागर दादा बनसोडे थोडेसे टेन्शन मध्ये, मॅच सामना होईल की नाही बराचसे चर्चा मात्र पाहायला मिळेल. आणि आता येणारे बॉल असणार आहे ते 6 विजयासाठी 19 धावांची गरज. धाकधूक 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 फासल्या फासफूस होताना मात्र पाहायला मिळत आहेत. कारण प्रत्येकाला माहिती आहे आता इथून अखंड शाहूवाडी 11चे सगळे समर्थक म्हणत असतील की संतोषांच्या बॅटमधून 1-2 षटकार यावे आनंद मगदूम यांच्या बॅटमधून. आणि दुसऱ्या बाजूला शाहूवाडी वॉरियर्स कोणत्या गोलंदाजाचा वापर करेल तेही चर्चेचं. मागच्या मॅच मध्ये निलेशाने चांगली गोलंदाजी केली होती, मॅच विनर गोलंदाजी, आणि त्याच गोलंदाजांना आणले गेले, ते नाव आहे निलेश, आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर आहेत अनुभवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे एक करण जोशी टीम मधनं ग्रामीण क्रिकेट खेळताना मात्र यांना पाहतोय. शिवराज कोतोळी टीम मधनं निलेश यांना खेळताना पाहायला मिळतात आपल्याला ग्रामीण टीम मधून. हे 2 एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतात. परत एकदा संधी आहे, फटका फसलाय आणि तिथे हे झेल ड्रॉप झालाय. एकदा मात्र पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो चांगला होता, टार्गेट इथे मात्र केला जातोय फलंदाज आनंद मगदूम यांना, हे अप्रतिम आहे. आता शाहीक आनंद मगदूम यांच्याकडे जरूर आहे. 1 बॉल आले, 2 धावा झाल्यात. 5 बॉल मध्ये 17 धावांची गरज, एका षटकाराची गरज आहे ती अखंड शाहूवाडी 11 संघाला. तर एका या विकेटची गरज आहे ती शाहूवाडी वॉरियर्स संघाला. ते विकेट प्राप्त करून देतील का निलेश, की इथून आनंद मगदूम षटकार ठोकतील? भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. निलेश यांच्याकडे चतुराई आहे, चांगले गोलंदाज आहेत. शिवतेज टीमचं नाव अरे त्याच्या रे बाबा निलेश
आता इथे संधी आहे आणि हा बॉल फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळणार आहेत. आता इथून मॅच परिपूर्ण ताबा मिळवलाय तो शाहूवाडी वॉरियर्स या संघाला. शाहूवाडी वॉरियर्स हा संघ मात्र आता सुस्थितीमध्ये 3 बॉलमध्ये 17ची गरज आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास पाटील मागे आहेत अजून, ते सुद्धा हार्ड हिटर फलंदाज माफी असावी अंकुश पाटील. मोठमोठे षटकार ठोकण्यासाठी त्यांनाही ओळखले जातात, परंतु आज वाढदिवस आहे असं वाटलं होतं. ते मात्र इथून मैदानामध्ये जातील, 3 षटकार ठोकतील आणि सामना जिंकून वाढदिवसाच्या स्वरूपामध्ये गिफ्ट आपल्या असोसिएशनला देतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. कृष्णा एक दमदार खेळाडू आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे म्हणून त्याच खेळाडूला निवडले नाही आहे. फटका फसला येते. आता मॅच मध्ये परिपूर्ण पकड निर्माण केलेली आहे शाहूवाडी वॉरियर्स या संघानं, कारण 2 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. चला Y11 कॅप्टन प्लीज आपण यायचं आहे. Y11 कॅप्टन आपल्याला आयोजक बोलवत आहेत. या इकडे विशाल प्लीज चर्चा करा. हा मोठा फटका खेळलाय जरूर तिथे पाहायला गेला तर बॉल तोही अडवला गेलाय, म्हणजे अप्रतिम. सगळे भाषे बदलताना पाहायला मिळतात इथे. तिकडे पहा रेड टी शर्ट यांचं सेलिब्रेशन अप्रतिम. विजय निकम, वाव काय विजय निकम यांची एनर्जी. आणि तिथे झेल अप्रतिम मात्र पकडला गेलाय. दिव्यान एबी आणि प्रदीप हे दोन्ही क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम. इथून मात्र निलेशांची गोलंदाजी पाहायला मिळाली. पास सेलिब्रेशन वा. तिथे रेड टी शर्ट परिधान केलेले आमचे समर्थक विजय निकम. आता अंकुश पाटील बर्थडे बॉय, वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अंकुश पाटील आपल्याला. हाही फटका फसलाय पाहिला गेला क्षेत्ररक्षक टाकून बॉल, परंतु हा बॉल तोही अडवला गेला आणि हा विजय संपादन केलाय. अखंड शाहूवाडी 11 संघाच्या विरोधामध्ये चांगला खेळ करत शाहूवाडी वॉरियर्स हा संघ मात्र